श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. या नाभागालाच पुढे अंबरीश नावाचा पुत्र झाला आणि तो भगवंताचा फार मोठा भक्त होता. अत्यंत पुण्यवान होता. ब्रह्मशाप सुद्धा अंबरीशाचं काही करू शकला नाही. राजाने विचारले, हे भगवन, हे मुनिश्रेष्ठ, या अंबरीशाचं चरित्र आपण मला ऐकवा आणि दुर्वास मुनी त्यांच्यावर का बरे रागावले, त्यांना का बरे क्रोध आला आणि भगवंताने आपल्या भक्ताची कशी पाठराखण केली, हा सारा भाग आपल्या मुखातून मला ऐकण्याची इच्छा आहे. यावर शुकाचार्य म्हणाले, भाग्यवान असणाऱ्या अंबरीशाला संपूर्ण पृथ्वीचे राज्य आणि अमाप संपत्ती आणि अतुलनीय असं ऐश्वर्य प्राप्त झालं होतं. मनुष्यांना जेव्हा अशा गोष्टी प्राप्त होतात त्यावेळेला त्यांचा अहंकार बळावतो आणि ते भोग लालसेमध्ये अडकत जातात, विषय वासनांना बळी पडतात आणि नको त्या गोष्टी करून घोर नरकामध्ये जातात आणि दुःख त्रास सहन करून यमयातना भोगत राहतात. परंतु भगवंतावर ज्यांचं प्रेम असतं आणि जे भगवान श्रीकृष्णांवर प्रेम करतात, भगवंताचं त्यांच्यावर अत्यंत प्रेम होतं. आणि एकदा का माणसाला त्या भगवंताच्या प्रेमाची, भक्तीची गोडी लागली की त्याच्यापुढे हे सारं ऐश्वर्य, अगदी त्रैलोक्याचं ऐश्वर्य जरी प्राप्त झालं तरी ते सारं तुच्छ वाटू लागतं. इतकं सारं ऐश्वर्य प्राप्त होऊन सुद्धा, सर्व भोग त्याच्या दिमतीला असून सुद्धा, सर्व प्रकारच्या गोष्टी मनासारख्या प्राप्त होऊन सुद्धा हा अंबरीश राजा भगवंताचा निस्सीम भक्त होता. त्याने आपलं मन सदैव भगवंताच्या चरण कमलामध्ये लावून ठेवलं होतं. तो सतत भगवंताचं ध्यान करत असे. मनामध्ये सतत भगवंताचं पूजन, वंदन, त्याचं स्मरण, त्याच्या कथा, त्याचे महात्म्य, त्याचं शौर्य, त्याच्या लीला, त्याच्या नामाचं उच्चारण, यामध्येच अंबरीश राजा सदैव मग्न असे. हरी मंदिरांच्या आणि हरिभक्तांच्या सेवा कार्यामध्ये त्याचे हात सदैव मग्न असत. त्याचे कान सदैव भगवंताची कथा कीर्तन ऐकत असे आणि मुखाने तो सतत भगवंताचं नाम घेत असे. हाताने तो भगवत भक्तांची सेवा करत असे. अतिथी देवो भव या न्यायाने तो आपल्या दारी आलेल्या कोणालाही विनमुख परत पाठवत नसे.
आपल्या नेत्रांनी तो सतत भगवंताचं दर्शन घेत असे. आपल्या नाकाने तो भगवंताच्या दिव्य असणाऱ्या तुलसी माळांचा गंध आणि भगवंताचा एक विशिष्ट जो सुगंध असतो त्याचा तो अनुभव घेत असे. भगवंतांना अर्पण केलेल्या प्रसादाचा शेष नैवेद्य तो प्रसाद म्हणून ग्रहण करत असे. त्याचे पाय सदैव भगवंताच्या तीर्थयात्रा करून निरनिराळ्या पवित्र स्थानांचे दर्शन करण्यामध्ये मग्न असत. त्याचं मस्तक भगवंताच्या चरणकमलावर सारखे झुकलेले असे. त्या राजा अंबरीशाने आपली सर्व कर्मे भगवंतांना समर्पित केली होती. त्याने सरस्वती नदीच्या काठी वशिष्ठ, असित, गौतम इत्यादी आचार्यांकडून अनेक प्रकारचे अश्वमेध यज्ञ करून यज्ञपती असणाऱ्या भगवंतांची आराधना केली होती. अशा प्रकारे तपश्चर्येने युक्त, भक्तीने परिपूर्ण आणि भगवत आनंदामध्ये रमलेला असा तो राजा, त्याच्या मनातून द्रव्य लालसा आणि सर्व प्रकारच्या अपेक्षा नाहीशा झाल्या होत्या. हळूहळू त्याने आसक्तींचा त्याग करून आपलं मन शुद्ध, शांत, पवित्र, स्वच्छ केलं. त्याच्या अनन्य भक्तीमुळे प्रसन्न होऊन भगवंतानी शत्रूंना भयभीत करणारे आणि भगवत भक्तांचं रक्षण करणारे आपले अत्यंत आवडते असणारे सुदर्शन चक्र भगवंतानी त्याला बहाल केलं होतं. एकदा त्याने आपल्या पत्नीसह भगवान श्रीकृष्णांची आराधना करण्यासाठी 1 वर्षपर्यंत 12 व्रत करण्याचा निश्चय केला. आणि व्रताची समाप्ती झाल्यानंतर कार्तिक महिन्यामध्ये त्याने 3 रात्री उपवास केला आणि 1 दिवस यमुना नदीमध्ये स्नान करून मधुवनामध्ये जाऊन भगवान गोपाल श्रीकृष्णांची पूजा केली. त्यांना अभिषेक केला. राजाने भक्तिभावाने भगवंताचं पूजन केलं. अत्यंत स्वादिष्ट आणि उत्तम प्रकारचं भोजन भगवंतांना महाभोग म्हणून दिला. आणि या व्रताचं उद्यापन म्हणून भगवंतांच्या 60 कोटी गायी देऊन भगवंतांचा सन्मान केला. त्या सर्व गायींची शिंगे सोन्याने मढवली होती आणि त्या गायींचे खूर चांदीने मढवले होते. प्रत्येक गायीच्या अंगावर मौल्यवान अशी वस्त्रे पांघरली होती. त्या गायी सवत्स धेनू होत्या. प्रत्येक गायीबरोबर तिचा बछडा होता. अशा प्रकारच्या 60 कोटी गायी या राजाने भगवंताला दान केल्या. अत्यंत सुंदर दिसणाऱ्या अशा गायी आणि त्यांची ती
छोटी छोटी गोंडस वासरे, सोन्याने चांदीने मढवलेले त्यांची शिंग खुरं, प्रत्येक गायीच्या अंगावर पांघरलेल्या मौल्यवान शाली, यामुळे सारा आसमंत अगदी सुंदर दिसत होता. त्या गायींच्या हंबरण्याने सारा परिसर दणाणून गेला होता. जणू काही भगवान श्रीकृष्ण आता मुरली वाजवत आहेत आणि त्या मुरलीच्या नादामध्ये साऱ्या गायी आपलं देहभान विसरून त्या भगवंताकडे आकर्षित होऊन त्याच्या दिशेने चालल्या आहेत. अहो, कल्पना करा काय सुंदर दृश्य असेल ते. असं सगळं छान 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 चालू असताना अचानकपणे अत्यंत शीघ्र कोपी असणारे दुर्वास मुनी अतिथी म्हणून त्याच्या घरी आले. आणि एकटेच नाही, 10,000 शिष्यांना घेऊन ते त्याच्या घरी आले. हा राजा अत्यंत आनंदाने आपल्या या व्रताची समाप्ती करण्याच्या तयारीतच होता. ब्राह्मणांना सर्व काही दानधर्म करून झालं आणि आता या संपूर्ण व्रताची सांगता म्हणून पारणं करण्यासाठी राजा बसणार. तेवढ्यात दुर्वास मुनींची स्वारी आली. राजाने ताबडतोब त्यांचं स्वागत केलं, त्यांना उच्च आसन दिलं, त्यांच्या चरणावर वंदन केलं, त्यांची पाद्यपूजा केली आणि अत्यंत विनम्र भावाने, हे महोदय, हे ऋषीश्रेष्ठ, आपण या व्रताची सांगता करण्याच्या निमित्ताने आपल्या शिष्यांसमवेत भोजन करावं आणि मला कृतार्थ करावं. आपलं भोजन झाल्यावर मग मी भोजन करून माझ्या व्रताची सांगता करीन आणि पारणं करीन. परंतु दुर्वास मुनी काही ऐकेनात. ते म्हणाले, आमची अजून नित्यकर्म झाली नाहीत, आम्ही अजून स्नान केलं नाही, आम्ही आता यमुना नदीवर जाऊन स्नान करून येतो आणि मग आम्ही या व्रताचं पाळणं करू. द्वादशी संपण्यासाठी अर्धी घटकात शिल्लक राहिली होती. राजा मोठा धर्मसंकटात पडला. पारणं करावं तर ब्राह्मणाचं भोजन अजून व्हायचं होतं आणि ब्राह्मण भोजन करावं तर द्वादशी संपेल. अशा मोठ्या धर्मसंकटात पडला आणि म्हणून त्याने तिथे उपस्थित असलेल्या ब्राह्मणांचा सल्ला घेतला, त्यांच्याबरोबर विचार विनिमय केला आणि सर्वानुमते असं ठरलं की ब्राह्मणांचं भोजन होईपर्यंत आपण स्वतः राजाने भोजन करणं हाही दोष आहे आणि द्वादशी संपण्यापूर्वी जर पारणं केलं नाही तर तोही दोष आहे. या दोन्ही गोष्टींनी मला पापच लागणार आहे. मग अशा अवस्थेमध्ये मी काय करावं बरे?
यावर सर्वानुमते असा तोडगा ठरला. पाणी पिणे म्हणजे भोजन करणे नव्हे, आणि पाणी पिण्याने भोजन केल्याप्रमाणे तृप्तताही मिळते. त्यामुळे एक प्रकारे भोजन करणे असेही होते. आणि म्हणून हे राजा, तू पाणी प्यावस आणि व्रताची सांगता करावीस. म्हणजे तू भोजन केलं नाहीस असंही होईल, आणि पाणी प्याल्यामुळे तुला तृप्तता लाभल्यामुळे भोजन केलंस असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. आणि वेळेमध्ये हे सगळं घडल्यामुळे द्वादशी व्रतसुद्धा तुझं मोडणार नाही. सर्वानुमते असा निर्णय झाल्यामुळे अंबरीश राजाने अत्यंत प्रेमाने भक्तीने भगवंताला वंदन करून आपल्या हातामध्ये थोडंसं पाणी घेऊन आचमन करण्या इतकंच पाणी प्याला. आणि तितक्यात दुर्वास मुनी आले. गोपाल कृष्ण भगवान की जय.